तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. देवा, आता आम्ही तुम्हाला सोडून दुसरीकडे कुठं जाणार नाहीत. हाकलून दिलं तरी इथून तुमच्या चरणाजवळून दुसरीकडे जाणार नाहीत. का नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रसंग आहे काल्याचा. आणि काला म्हणलं की संतांनी दंड घालून दिलेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवानं गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार करावा असा दंड काय. आचरण करून जमणार नाही का? बघा जमते का ते मी सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्न्या होत्या. माझे गुरुजी म्हणत असतात एकीनच नाकी 9 येलेत. सोपं नाही, अशक्य आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12 गाव अग्नी गिळला होता. तर साधा उदबत्तीचा चटका बसला की माणूस एक टुनकुन उडी मारते. 12 गाव अग्नी गिळण्याची भाषा अशक्य आहे. म्हणून केवळ उच्चार करावा. आचरणच करायचं असेल तर प्रभू रामचंद्रांचं दिव्य असं चरित्र आपल्या समोर आहे. त्याचं आचरण करावं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा. विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि दोन्ही प्रकारच्या चिंतेतून गोकुळवाशी मुक्त झाले. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. चिंता ते पळाली. कोणती कोणती चिंता म्हणजे परमार्थातली आणि संसारातली. उद्धाराच्या चिंतेतूनही मुक्त झाले कारण लोका गोकुळीच्या झाली ब्रह्मज्ञान. आणि संसारातल्या चिंतेतूनही मुक्त झाले कारण घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दोन्ही प्रकारच्या चिंतेतून मुक्त झाले. जेव्हा भगवान परमात्मा इकडं अवतीर्ण झाले ते कंसाला कळालं. रथी महारथी समोर बसवलेत. पैजेचा विडा ठेवला आणि सांगितलं जो कोणी माझ्या शत्रूला ठार करेल त्याला विशेष असं बक्षीस दिलं जाईल. गुरुजी आमचे म्हणत असतात एक राखीव शिट होता पुतना. त्या पुतनेनं तो पैजेचा विडा उचलला आणि निश्चिंत राहा कंसा, मी तुझ्या शत्रूला ठार करते अशी ग्वाही दिली. आणि पुतना आपल्या स्तनामध्ये झालं असं विष भरून गोकुळामध्ये आले. अनेक लहान बालकावर विष प्रयोग केला, त्यांना ठार केलं. पण विचार करू लागली या अवस्थेमध्ये मी माझ्या साध्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. मग सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. असं वाटू लागलं की लक्ष्मी माताच अवतरित झाल्यात की. नामा मने आली नंदाची आघरा. नामा मने आली नंदाची आघरा. नामा म्हणे आली नंदाची आघरा. नामा म्हणे आली नंदाची आघरा. स्वरूप सुंदर देवांगना. स्वरूप सुंदर देवांगना. सुंदर देवांगना. स्वरूप सुंदर देवांगना. दीन दुर्बळाची मारिता बाळके. दीन दुर्बळाची मारिता बालके. दीन दुर्बळाची मारिता बालके. दीन दुर्बळाची मारिता बालके. दीन दुर्बलाची मारित बालके नंदा घरा आली म्हणतात. आणि तिथं आल्यानंतर जेव्हा यशोदेला हाक मारली यशोदे, यशोदा माता बाहेर आल्या. जेव्हा पुतनेकडे पाहिलं यशोदा मातेला भूल पडली. आता भूल 2 प्रकारची, एक ज्ञानाची आणि एक अज्ञानाची. आपला तो विषय नाही. यशोदा मातेला भूल पडली. सगळंच काही विसरून गेलं. एकटक नजरेने पुतनेकडे पाहत राहतायत. आणि पुतणीनं विचारलं यशोदे मला सांगितलं नाही तुला मुलगा झालाय, पण बघ मला कळाल्या मी आले पाहण्याकरता. कुठे तुझा लाला? यशोदा माता पापणी सुद्धा बंद करत नाहीत, उघड झाप होत नाहीये. एकटक नजरेनं पाहतायत. मोठ्यानं रोड ठोकली यशोदे अगं तुला विचारते. मग खडबडून जाग्या झाल्याने विचारलं काय म्हणलात? अगं तुझा लाला कुठं आहे? त्याला पाहण्याकरता आले मी. यशोदा मातेनं सांगितलं मी आत्ताच त्याला झोपी घातलंय, स्नान घातलं आणि पाळण्यामध्ये त्याला झोपी घातलंय, तो झोपलाय आता. ते ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणले भवानीच्या पारी सकाळी सकाळी गिराईक आले. म्हणले नाही वापस पाठवायली, दुकान कसं चलन म्हणले आपलं. पहिलं गिराईक केलंच पाहिजे, मुदलावर का होईना पर केलंच पाहिजे म्हणले, नका का नफा होईना. रडायला चालू केलं. रडण्याचा आवाज आल्याबरोबर पुतना म्हणली यशोदे तू खोटं बोलायला लागलीस, तुझा लाला जागा आहे,
मला खोटं बोलतेस? यशोदा माता म्हणतात, अहो कदाचित आता उठला असेल, मी त्याला झोपी घालून जिकडे आले होते. भूल पडल्याचा परिणाम यशोदा माता काही कामामध्ये गुंतल्या आणि तीच संधी साधून पुतना पाळण्याजवळ आली. देवाला उचलून घेतलं, मांडीवर घेऊन बसली. पण तिथे एक आश्चर्य घडलं आहे का? देवानी पुतनेकडे पाहिलंच नाही म्हणले. महात्म्याने अनेक कारणं सांगितली त्याची. देवानं पुतनेकडे पाहिलं नाही. पहिलं कारण, दर्शन चांगल्याचं केलं जातं, वाईटाचं नाही. पुतना दर्शन करण्याच्या लायकीची नव्हती म्हणून पुतनेकडे पाहिलंच नाही, एक कारण. दुसरं कारण, भगवान श्रीकृष्ण परमात्मा भोलेनाथाकडे प्रार्थना करत होते. म्हणले, देवा मी इथं दही दूध तूप लोणी खाण्यासाठी आलोय, सुरुवात विषापासून. तुम्हाला अभ्यास आहे म्हणले विष पिण्याचा, म्हणून इकडे लक्ष ठेवा, जरा थोडंसं कृपा करा आमच्यावर, म्हणून डोळे झाकले. तिसरं कारण सांगितलं, जर पुतनेकडे पाहिलं असतं तर कदाचित पाहण्यातून प्रेमाची उत्पत्ती होऊ शकते, जे करायचे ते करताच आलं नसतं. डोळे झाकले. अनेक कारणं सांगितलीत. आणि जर देवानं पुतनेकडे पाहिलं असतं तर केवळ पाहण्यानंच पुतना पळून निघून गेली असते, पळून गेली असते. नाही पाहिलं पुतनेकडं. पुतनेनं स्तनाला लावलं देवाला, विष प्राशन केलं, दूध ओढून घेतलं, रक्त ओढून घेतलं, पंचप्राण खेचाय चालू केले आणि मग ओरडू लागली, पूत ना, अरे पूत मुझे छोड़ दे, मुझे छोड़ दे. वास्तव रूप प्रगट केलं. भगवान परमात्म्याने पंचप्राण खेचून घेतले तिचे. तो विराट असणारा देह पुतनेचा यमुनेच्या तटावर कोसळला. सगळं गोकुळ धावलं. यशोदा मातेला काळजी वाटू लागली. देवाला खाली काढून घेतलं. पुतनेचा अंत्यविधी केला. यशोदा मातेला मात्र चिंता वाटत होती, एवढं महाभयंकर असं संकट माझ्या लालावर आलं. गवळणी जमा झाल्या. एक गवळण म्हणली, यशोदे अगोदर याची दृष्ट काढवाई तू. आणि दृष्ट काढत असताना लक्षात ठेव, मिरच्यानं काढ म्हणे. दुसरी एक पुढं आली, ती म्हणली, नुसत्या मिरच्यानं काहीच होणार नाही, मी सांगते तसं ऐक यशोदे. म्हणले, काय? याला काय कर म्हणे, 3 वाटाची माती आणूनच दृष्ट काढ. तिसरी एक पुन्हा पुढं आली, 3 वाटाच्या मातीनं सुद्धा काय होणार नाही म्हणले. म्हणले, मग याला गोमूत्रानं आंघोळ घाल म्हणली यशोदे, आणि मग दृष्ट काढ. चौथी एक पुढं आली, ती म्हणली, नुसत्या गोमूत्रानं बी काही होणार नाही. आणि मग गाईच्या शेणाचा याला चौकून लेप देईन, मग गोमूत्रानं स्नान घालन, मग पुन्हा काढ म्हणले दृष्ट. कुणी काही सांगू लागलं येऊन. यशोदा माता पर्याय करतात. कंसानं पुन्हा सभा भरवली. महाबळ नावाचा दैत्य बोलवला. महाबळ नावाच्या दैत्यानं सांगितलं, चिंता करू नको, मी आहे, मी ठार करतो. आणि जेव्हा तो गोकुळामध्ये आला, ब्राह्मणाचा वेश धारण केला, हातामध्ये पंचांग घेतलं आणि मोठ्या मोठ्यानं ओरडू लागला, भविष्य सांगणार, ज्योतिष पाहणार. ती आरोळी ऐकली आणि यशोदा मातेनं बोलून घेतलं, ओ देवप्पा इकडे या म्हणले. बोलून घेतलं, बसवलं पाटावर. बसायला पाट, पंचांग ठेवायला पाट, पाटीला पाट. देवबाप्पाचा नंबर 1 थाटमाट यशोदा मातेनं केला. आणि मग देवबाप्पा म्हणू लागले, यशोदे तुझ्या लालाला मांडीवर घेऊन पुढे बस म्हणे, मी त्याचं भविष्य सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मांडीवर घेतलं यशोदा मातेनं. तो महाबळ नावाचा दैत्य एकदा देवाकडे पाहत होता, एकदा पंचांगात पाहत होता, नकारात्मक मान हलवत होता. यशोदा माता म्हणू लागल्या, ओ देवप्पा असली सांकेतिक भाषा चालणार नाही, काय जे असेल ते स्पष्ट बोलून दाखवा. यशोदे खरं सांगू का, तुझ्या परसामध्ये 20-25 फुटाचा खड्डा खण आणि अगोदर याला नेऊन त्याच्यात टाक म्हणे पुरून. असं काहीतरी अगोदर काय सांगता बघा, पुढच्या पानावर काहीतरी चांगलं असेल, यानं लगेच लटकच पान उलटायचं. यशोदे नंबर 1चं चोरट आहे तुझा कार्ट, चोरी करणार आहे, डाके टाकणार आहे. ते ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणले, देव बाप्पा डुप्लिकेट आहेत पण भविष्य मात्र खरं सांगायले. अहो पुढच्या पानावर बघा काहीतरी असेल, यानं लगेच लटकच पान उलटायचं. यशोदे ऐक, टोकाचं बोलतो आता, तुझ्या यादव कुळाचा नाश करणार आहे. राईट. ते ऐकल्याबरोबर यशोदा माता म्हणतात, देवप्पा असं काहीतरी अगोदर काय बोलताय? अहो काल परवाच गर्गाचार्य येऊन गेले, किती त्यांनी गोड भविष्य सांगितलं माझ्या लालाच. गर्गाचार्यांचं नाव काढलं की याची तळपाईच्या मस्तकाला गेली. महाराजाचं जमत नाही, पकवाजाचं जमत नाही, गायकाचं जमत नाही जमत. तो गर्ग्या म्हणले, गर्ग्या माझ्याकडे स्वतः शिकायला, त्याला गणित जमलंच नाही म्हणले, म्हणून फेल झालं म्हणले. ते गर्ग तो चुकला गणिताशी. भगवत भक्ताबद्दल असं बोलल्याबरोबर महाराज देवाला फार राग आला.
साहत गोविंदा नाही त्याचे. हरिभक्ताची निंदा हरिभक्ताची निंदा नाही साहत गोविंद. नाही साहत गोविंदा. नाही देवाला सहन होत ती स्वतः त्याचं त्याला बोललेलं सहन करता येते. भगवत भक्ताकडे बोट केलं की त्याला सहन होत नाही. अहो नुसती नजर फिरविली ज्या पाटावर देवबापा बसले होते, हो पाटोजीराव म्हणले तुमच्या पाठीवर बसून ही माझ्या भक्ताची निंदा करताय, काही नाश्त्या पाण्याची व्यवस्था करा म्हणले. विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ. दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट. विटंबिला भट दिला पाटेवरी पाठ. 20-25 फूट वर घेऊन गेला ती पाठ. देवबाप्पा वरून म्हणाल्या खाली घ्या खाली घ्या खाली घ्या म्हणले. पाठ म्हणू लागला देवबाप्पा आमच्यातला नियमच आहे, आतापर्यंत तुम्ही आमच्या पाठीवर बसलाव, आता मी तुमच्या पाठीवर बसणार म्हणले. वर गेल्यावर देवबाप्पा मोकळे सोडले आणि वरून दणका दिला महाराजानं. खाली खाली आपटल्याबरोबर पाटीला जी पाठ लावला होता ते पाठ म्हणायला आपल्याला जे शेत व्हायला दिलंय तेवढं वाहणार म्हणजे वाहणार म्हणलं आपण. त्यानं पाठ झोडपाय चालू केली आणि ही पाटाची आदळ आपट पाटाचा सख्खा चुलत भाऊ स्वयंपाक रूम मध्ये राहत होता त्याच्या कानावर गेली. पळपट म्हणला बाबा आपलं कसं आहे, काही ना काही फुल नाही फुलाची पकडी सहकार्य करण्याची आपली भावना आहे म्हणले, आणि आपण बी ढिलं राहणार नाही म्हणले, काहीतरी थोडं सहकार्य करणार म्हणजे करणार. ती पाठ जे आला महाराज बघितलं काय जमल म्हणलं आपल्याला सेवा करायला. हा करून आरडायला होतं मला दात चमकले, एवढं जमतंय राव म्हणलं आपल्याला. ज्या आला पाठ ती नीट तोंडावर महाराज राटा दिला, 32 रिकामी केली. बेलनेराव कंपनीत उशीर आले ते कामाला, ते म्हणले फळपटराव कसं काय दिसणार की आज, काहीतरी आवाज आहे म्हणे यायला, म्हणले काहीतरी भानगड झालेली दिसते. वाकून बघितलं स्वयंपाक रूम मधून तर ही दक्षिणा दिलीत. राव म्हणले आपली तब्येत असली आहे, पळपटराव जरा धडधाकट आहे, जरा दणकट आहेत, उद्या आपल्यावर जर एखादं संकट आलं तर कोण सहकार्य करील, हे माणूस आपल्याला सहकार्य करू शकतंय म्हणले, आज आपण याला सहकार्य केलं पाहिजे. काय जमन म्हणले आपल्याला, जे जमतंय तेवढीच सेवा करू म्हणले. या करून आरडायला होतं, आवाज बंद करायचं जमतंय राव म्हणले आपल्याला. बेलनं जे आलं ते नीट तोंडात शिरला, आवाजच बंद केला. उलतनं बेलनेरावाच्या नंतर कंपनीत आलतं. राव म्हणला कंपनीत कुणी दिसेना आज, कसं काय गडी सहकारी कुणी दिसेना गेलेत, कुठं गेले असतील. तिथं आदळापट कानावर आली, काहीतरी भानगड झाली हो म्हणले, बघावं लागेल म्हणले, आपण आपलं एकुलता एक माणूस आहे म्हणले, कुणी सहकार्य नको काय नको, बघू म्हणले जोडीदाराला सहकार्य केलं पाहिजे. वाकून बघितलं आणि नीट चुलीत जाऊन बसलं. उलतनं लाल बुन झालं, बाहेर आलं, काय जमल म्हणलं आपल्याला, लय मोठं काम जमत नाही, कट मारायचं जमते राव म्हणलं. आणि जवळ जवळ उलतनं आलं, जी बुड धरून नाकाचा कट मारायचा चालू केला. येथे नाक होते असा बोर्डच लावावा एवढं सपटरान करून टाकलं. फक्त विटंबीला भट ठार केलं नाही, शिक्षा केली. का डुप्लिकेट का असं म्हणले, ब्राह्मण आहे, त्याला शिक्षा केली, सोडून दिलं, पळत पळत गेला. आणि कंसाला सांगितलं म्हणले, कंसा शहाणा असशील तर नीट ऐक म्हणले, अजिबात त्या पोराच्या नादी लागू नको. अरे म्हणले नुसते डोळे फिरविले तर एवढी दक्षिणा दिली म्हणले मला, ते पोरग जर उठून उभारलं तर तुझं काहीच खरं नाही म्हणले, सोडून दे म्हणले, नादच करू नको त्याचा. अनेक दैत्यांना पाठवलं लहानपणीच, काग बगरीटा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. आणि बघता बघता दिडकड काटा चाललेला असल्यामुळे भगवान परमात्मा रांगू लागले. रंगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गराणी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुणी कमाल निळे, नवल केले साजने, कृष्ण आळीवा आळीवा परतुनी माते दावा, कृष्ण आळीवा आळीवा. रांगत रांगत भगवान परमात्म्यानं खोड्या करायला चालू केल्या. रांगत रांगत जावं, दही दूध तुपलं खावं, संपलं, राहिलेलं सगळं लवंडून द्यावं, पुन्हा यशोदा मातेच्या पाठीमागे येऊन लपावं. यशोदा मातेकडे घराने येऊ लागली, गवळणी सांगती घराने येऊ लागली. यशोदा माता म्हणतात, अहो रांगतं लेकरू आणि चोरी करतंय म्हणताय, कसं वाटतंय हे तुम्हाला बोलायला, कसं वाटतंय, बघा जरा बघा त्याच्याकडं. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. माझे अछुडे बछुडे छकुडे गे राधे रुपडे, माझे अछुडे बछुडे छकुडे गे राधे रुपडे, माझे अछुडे बछुडे छकुडे राधे रुपडे,
घालिती पांघरू घालिती उचडे माझे आछुडे पछुडे चकुडे ग राधे रुपडे माझे आछुडे पछुडे चकुडे ग राधे रुपडे. यशोदा मातेनं देवाची स्तुती करावी, त्याचं कौतुक करावं. सगुण आहे, गुणाचं आहे. श्रीरंग माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा गे, तुम्ही याची संगत सोडा गे. पुरावा असला तरच माझ्या समोर यायचं, अन्यथा यायचं नाही. एका गवळणीने हे शब्द नीट ऐकले आणि ते म्हणले पुरावा पाहिजे का हिला. बर, तिनं ध्यानच ठेवलं महाराज. भगवान परमात्मा रांगत रांगत आले. काय खायचं तेवढं खाल्लं. पाय भरलेले आहेत, हात भरले, तोंडाला लोणी लागलेलं आहे, सगळं राहिलेलं लवंडून दिलं होतं. रांगत रांगत निघाले देव. गवळण कवडाची आड लपलेली होती आणि विचार केला आता असंच हिच्या ह्याच्या मागं जाते आणि पुराव्यानिशी यशोदे मातेसमोर हजर करते आणि बघते कशी काही शिक्षा करत नाही. याला फक्त एकदा उमऱ्याच्या बाहेर जाऊ देते म्हणली. आणि भगवान परमात्मा उमऱ्याच्या बाहेर आले आणि पुन्हा बघायला बा कोणतर कुठं आहे. झालं गायब, महाराज गेलं निघून. पण माग होता. गवळण जसवंती पै सांगे आलिया कृष्णाचे मागे. माग काढीत 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 आली. यशोदेला आरोळी ठोकली. यशोदे बाहेर ये, लय तुला पुरावा पाहिजे होता ना, ये म्हणले आज पुराव्यानिशी आले मी. यशोदा माता बाहेर आल्या आणि विचारलं काय पुरावा आहे ग तुझ्याजवळ. यशोदे आज माझ्याकडे खंबीर पुरावा आहे, मजबूत पुरावा आहे. आज तू माझ्या डोळ्यासमोर याला शिक्षा केली पाहिजे. अगं काय पुरावा आहे ती तर सांग की. अगं आमची लेकरं वेगळंच रांगतात आणि तुझं कार्ट वेगळंच रांगताय. कसं रांगताय काय. तळहात तळहात टेकीत तळवे तळहात हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात हात टेकीत हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. जसवंती पै सांगे आलिया कृष्णाचे मागे यशवंती पै सांगे आलिया कृष्णाचे मागे. येणे श्री रंग नवनीत माते वो भक्षिले श्रीरंग नवनीत माते तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात हात टेकीत तळवे तळहात डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. यशवंती नावाची गवळण आली आणि तिनंही पुरावा दिला. पण तरी यशोदा माता गुन्हा मान्य करत नव्हत्या. आई तिचंच नाव आहे. आपल्या लेकराच्या अखंड चुका, असंख्य चुका पोटामध्ये घालून दुसऱ्याच्याच लेकराकडे बोट दाखवते, तिचं नाव आई. यशोदा माता सुद्धा याच्यातून चुकल्या नाहीत. पाहता पाहता भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये विचारू लागले. पेंद्या, सुदाम्या, बोबड्या, वाकड्या अनेक गोपाळ जमा केले आणि गोपाळांना विचारलं. म्हणले गोपाळ हो, तब्येतीलाच खराब झाल्या तर म्हणले तुमच्या. गोकुळातलं दही दूध तुपलोणी संपलं का काय. पेंद्या पुढं आला, म्हणला देवा भरपूर आहे. म्हणले मग अडचण काय. सगळं डेअरीला जातंय. म्हणले डेअरीला कोणीच ठेवीत नाही. म्हणले असं. अरे मग मागून घ्यायचं. देवा मागितल्यानंतर सुद्धा मिळत नाही, पोटभर मिळत नाही. म्हणले असं. आजी देतो पोटभरी. मग या म्हणले माझ्या पाठीमागे. या आलं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोटभरी, पोटभर देतो तुम्हाला. आणि खरं पाहिलं तर देवच पोटभर देऊ शकतो. पोटभर दुसरं कोणीच देऊ शकत नाही. आजपर्यंत काय कमी खाल्लंय का आपण. भरलं का पोट. नाही महाराज भरलं. पोटभर भगवान परमात्माच देऊ शकतो. सर्वजण देवाच्या पाठीमागं चालू लागले. चौर्य मंडळ स्थापन केलं होतं. चालत असताना भगवान कृष्ण परमात्म्याने हो करून सगळे थांबवलं. म्हणले का देवा उशीर झालाय म्हणले ना अगोदर, तुम्ही का थांबवलात. म्हणले काही नियम सांगायचे तुम्हाला. म्हणले काय नियम आहेत. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला,
आजी देतो पोट भरी. दोन नियम महत्वाचे सांगितले. एक, हळूहळू चला म्हणले. ते ऐकल्याबरोबर पेंद्या म्हणला, महाराज देवा, आम्ही तुकाराम महाराजाचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं सांगा. म्हणजे असं का म्हणायलास? तुकाराम महाराज म्हणायत म्हणले करावी तातडी पारमार्थी, आणि तुम्ही इथं म्हणायला हळूहळू चला. आम्ही तुकाराम महाराजांचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं सांगा म्हणले. भगवान परमात्मा म्हणले दोघांचंही ऐकावं लागेल. म्हणलं कसं काय? दोघांचं कसं ऐकता येईल देवा? कुणाचं तरी एकाच ऐकता येईल ना, दोघांचं कसं काय ऐकायचं? ऐका म्हणले, सांगतो. नियम आहे, हळूहळू कुठं चालायचं आणि फास्ट कुठं चालायचं. खराब रस्ता आहे तोपर्यंत सावकाश गाडी घेतली पाहिजे, आणि हायवे लागला की फास्ट गाडी घेतली पाहिजे. हा व्यवहारातला नियम आहे. परमार्थात मात्र याच्या विरुद्ध नियम आहे. खराब रस्ता आहे तर जोरात चालवं लागतं, आणि हायवे लागला की मग हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचेनी बळे निश्चित ढाके. हा परमार्थातला नियम आहे. हरिनाम अमृत सेवी सावकाश. सेवी सावकाश. जोपर्यंत खराब रस्ता आहे तोवर परमार्थात फास्ट चालावं लागतं, गडबड करावी लागते. पण महाराज खराब रस्ता कसा कळेल म्हणले परमार्थातला, आणि हायवे लागलेला तरी कसा कळेल? ऐका म्हणले, सांगतो. मंदिराकडे जाऊ वाटत नाही. कसला रस्ता आहे? खराब रस्ता आहे. बरं, मंदिराकडे जाते पण गळ्यात तुळशीची माळ घालू वाटत नाही. कसला रस्ता आहे? खराब रस्ता आहे. बरं, गळ्यात तुळशीची माळ आहे पण पांढरा पोशाख घालू वाटत नाही, धोतर घालू वाटत नाही, लाज वाटते. खराब रस्ता आहे. बरं, धोतरही घालते, गळ्यात तुळशीची माळ आहे, उभा गण लावायची लाज वाटते. खराब रस्ता आहे. बरं, हे सगळंच आहे, देवपूजाच करू वाटत नाही तरी खराब रस्ता आहे. खराब रस्ता आहे. बरं, देवपूजा ही कराय बसतो, हरिपाठ म्हणू वाटत नाही. बरं, हरिपाठ म्हणतो, कब शिवाजली की लगेच घरी लोटांगण येते, तरी रस्ता खराबच आहे. बरं, जपही करतो, जप करत असताना कधी मुकुटमणी येते की असं वाटतंय, खराब रस्ता आहे. ज्या दिवशी 21 माळाचा नियम आहे आणि त्या दिवशी मन म्हणाले, महाराज आज 51 झाल्याशिवाय उठायचंच नाही, समजायचं हायवे रोड लागला. विठाला विठाला इथं भगवान परमात्मा म्हणतात, अरे मीच तुमच्या सोबत आहे, काय गडबड करताय, हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला, सगळे देवाच्या सोबत चालू लागले. आणि काही अंतर चालून गेले, पेंद्यानं उभा केलं. हो म्हणले, थांबा. गोपाळ म्हणाले, देवानं वेळ घेतला म्हणले पेंद्या आधीच, 1:30 वाजून काटा पुढं सरकायलाय, आणि आता पुन्हा तू कशाला उभा केलंस? पेंद्या म्हणला, अरे आपल्याला काही आवतं नाही का? चोरी करायला चाललो आपण, आणि चोरी करायला चाललो म्हणल्यावर काहीतरी साहित्य सोबत घ्यावं लागेल की नाही? देव म्हणले, बरोबर आहे पेंद्याचं, मी सांगतो ते घ्या म्हणले. म्हणले, खडे घ्या, सराटे घ्या, वस्त्रगाळ केलेली माती घ्या. पेंद्या म्हणला, असलं साहित्य घेऊन कोणी चोरी केली पेपरात सुद्धा वाचलं नाही म्हणले देवा मी. असलं साहित्य असते का चोरी करण्यासाठी? कशासाठी म्हणले खडे? अरे जिथं आपण चोरी करण्यासाठी जाणार आहे तिथं अंधार असणार आहे, 4 कोपऱ्यात खडे मारून पाहिजे, मडक्याचा आवाज येईल, आपल्याला साध्य सापडेल म्हणून खडे. मग हे सराटे कशासाठी? न जाणो एखादं मडकं वरून खाली पडलं, त्याचा आवाज झाल्याबरोबर गवळण उठणार आणि आपल्याला पकडणार आणि मारणार म्हणले, नाही तर तक्रार घरी सांगणार. ते उठून आपल्या पाठीमागं पळू लागली की तिच्या रस्त्यात सराटे टाकायचे. सराटा काटा असा घोळून जरी टाकला तरी एक काटा वर राहतो, तिच्या पायात काटे मोडतील, आपण पळून जायचं. पेंद्या म्हणलं, देवा ती जर चप्पल घालून पाठीमागं पळायला लागली तर? मग म्हणले, आपण जी वस्त्र करून माती आणलेली आहे ती माती तिच्या डोळ्यावर टाकायची, डोळ्यात माती जाईल, ती डोळ्या चोळीत बसायला, आपण पळून जायचं. पेंद्यानं डबल टाप टाकला. डबल टाप कळते की? आणि ती जर चष्मा घालून पाठीमागं पळायला लागली देवा तर मग काय करायचं? भगवान परमात्मा म्हणले, खायचं असलं तर गपचिप चल, पाठीमागं कथाण्या करू नको. विठाला 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 मग मात्र गोकुळामध्ये चौर्य कर्म घडू लागलं आणि यशोदा मातेकडं गराणी वाढली. तिसरी आली धावोणी, याने ग बाई काय केली करणे, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ मारोनी, गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे ग बाळ तुझा काना. एक गवळण यशोदा मातेकडे तक्रार घेऊन आली आणि ती म्हणली, यशोदा ग काय सांगू, येते ते एकटं येत नाही, अनेक तुकाराली सोबत घेऊन येते. एके दिवशी माझ्या घरी आला, म्हणले ऐक सांगते मी काय झालं ते.
सगळ्यांना भरपूर खाऊ घातलं देवानं, सगळ्यांनी बाहेर काढलं आणि एकटेच देव मध्ये थांबले. कुठं काय ठेवलंय बघितलं. बघता बघता त्या गवळ्याच्या दाढीकडे लक्ष गेलं. जवळ आले, दाढीची आणि गवळणीच्या वेणीची फिट गाठ मारली. बरं तेवढ्यावर थांबव की नाही. जिथं चिमणीन काळीची डबी ठेवली होती तिथं 2 मोठ्या मोठ्या नांगीचे बाबाजी सोडले विंचू, निघून गेले भगवान परमात्मा. आता ती जुना काळ, त्यावेळेस गवळणी पहाटे 4 वाजता उठायच्या. आता 4चा पाडा म्हणावं लागतं. 4 1 4, 4 2 8. आणि बघा बरं, 4 आणि पहाट असं सुईवर येत नाही की यमक जुळत नाही, पण 8 पहाट यमक जुळते का नाही. 4 आणि पहाट असं गोड बी वाटत नव्हतं ती, पण ती जुनं सांगायला लागलो मी. आताची पहाट म्हणजे 8, जुन्या पहाटचं सांगायलो मी. पहाटे 4 वाजता मोठी चांदणी निघायच्या टायमाला गवळणी उठायच्या. ती गवळण जेव्हा उठून बसली, गवळ्याला उठ म्हणायची गरजच पडली नाही. झटका बसला दाढी. मत्त होऊन या मातली धांगडी करी ओढा ओढी मज लागे. माझी दाढी ओढलीस म्हणले. गवळण म्हणले माय नसलेला कसला आरोप करायला लागला, मी कशाला तुमची दाढी ओढू. बघा अगोदर चापचून कसं काय वड बसला ती. मग चापचून बघायला तर गाठ सोडण्याचा प्रयत्न चालू केला, पण गाठ कशी मारली ती दिसल्याशिवाय सोडता कशी येईल, दिसच ना. मग गवळी म्हणला तो काय कर, पटकन उठ, चिमणी लाव म्हणले आधी. मग उजेड झालं की मग गाठ कशी मारली ती मी बघतो आणि मग सोडतो. गवळण म्हणली वा रे गाठ सोडणारे पटे, तुझा आणि चिमणी लाव आणि मग मी पुन्हा गाठ बघतो आणि मग सोडतो. जमणार नाही म्हणले, तिथवर दिंडी न्यावी लागते चिमणी बसतोर, तरच चिमणी लागते, नाही तर चिमणीच लागत नाही. मग दोघं बी उठले. गवळण पुढं चालायली, गवळी पाठीमागं चालायले. आता रोजची चिमणी ठेवण्याची दिवळी होती. जेव्हा गवळणीचा हात दिवळीत गेल्याबरोबर दोन्ही इच्छानी नांग्या मारल्या. पण गवळणीच्या मनात एक सद्विचार जागा झाला होता, प्रसाद वाटून खाल्ला पाहिजे. पटकन डावा हात तोंडावर धरला, आवाजच केला नाही. आणि मग मालकाला म्हणले होय हो. म्हणजे काय कसं की माय बघा देवळीच सापड नाही, बघा बरं तुम्हाला सापडली तर. सरक म्हणला तुला कुठलंच काम धड जमत नाही. आणि पुढं झालं महाराजी. आणि जवा जवा देवळीत हात घातलाय, दोन्ही इच्छानी नांग्या मारल्या. काय म्हणला असेल गवळी, धन्यवाद म्हणला प्रसाद वाटून खाल्ल्याबद्दल. आणि मग चिमणी लावली, उजेड केला आणि गाठ बघून सोडायला चालू केली. सुटच ना. म्हणले आता कापून काढल्याशिवाय पर्याय नाही. मग शस्त्र आणलं. गवळी म्हणला खबरदार. म्हणजे काय झालं, पट्ट्याच्या दाढीचा एक सुद्धा केस निघता कामा नाही म्हणला, पट्ट्यानं रामायण राखलंय. गवळण म्हणली माय बरं झालं तुम्ही लवकर सांगितलं, तुम्ही रामायण राखलंय आणि मी महाभारत राखलंय. माझ्या वेणीचा सुद्धा एकही केस निघाला नाही पाहिजे म्हणले. बरं म्हणले असं करू, गाठीवर कापू. गाठीवर कापाय चालू केलं. पण नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. कापच ना, रागारागानं चिमणीच खाली धरली, जळ बी ना. आणि मग गवळी म्हणाले त्या नंदाच्या कार्ट्याला काही म्हणली होतीस का तू. म्हणले का हो, त्याच्याशिवाय असली गाठ दुसऱ्या कोणालाच मारता येत नाही म्हणले, असल्या गाठी तीच मारते. तोवर महाराज वेळ झाला होता. सगळ्या गोकुळातले गोपाळ जमा केले. म्हणले पोरो चला, खाल्ल्या आळीला नवीन पिक्चर बघायला आलाय म्हणले, चला. सगळेच हाकालीत आणले, दारासमोर उभा केलीत आणून. तोवर फटफट झालं होतं. योगायोग जावई बापू गावातच राहत होते. आणि बहिर दिशेला जायचा रस्ता समोरूनच पेंडीनं बघितलं. म्हणले देवा, म्हणजे काय बघितलं का. म्हणजे कोण, जावई बापू आहेत. म्हणजे असं हो जावई बापू इकडे. म्हणजे काय बघा म्हणले, हो का 8 वाजलेत आणि कुठले नाहीत मामा, ते शेण काढायचं राहिले, धारा काढायच्या राहिल्या आता. आणि पुन्हा कधी गाई सोडायच्या आणि जेवण कधी करायचं. तांब्या खाली टाकला आणि बाहेरून कडी वाजवायला चालू. हो बाबा, अरे ओ मामाजी उठिये उठिये, 8 बज चुके हैं 8. जावयाचा आवाज ऐकला की राखी जावयाचा मान. गवळणीला घाम फुटला, पण आता पर्यायच नव्हता. नाविलाज असतो कडी उघडावी लागली. आणि जवळ जवळ ही दिंडी बाहेर पडली, सगळे गोपाळ हुर्रे म्हणून नाचायले, उड्या मारायले. रस्त्यावर आल्यावर भानगड अशी होती ऐका. गवळण होती 7 फुटी आणि गवळी होतं 5 फुटी. टाचा वर केल्या होत्या, पाठीमागं मान झुकविलेली होती, तरी ही किताब लागना. मग थोडंसं पुढं चलून गेल्यावर गवळणीच्या मनात पुन्हा सद्विचार निर्माण झाला. माय मालकाची लईच मागं हरबड चाललेली दिसते. आणि जर मी पाठीमागं सुद्धा वळून बघितलं नाही तर मालक म्हणतील कसली माझी बेजारी झाली, मग पाठीमागं सुद्धा वळून बघितलं नाहीस तू. आणि असा विचाराला बघू तरी पाठीमागं विचारून अशी जेव्हा मान फिरविली या गवळणीनं, इकडून मालक दिसच ना. माय इकडून आहेत काय की म्हणून इकडं मान केली की गवळी इकडे ह्याबळायचं, इकडं दिसणार माय इकडून आहेत काय की म्हणून इकडं मान केली की इकडं ह्याबळायचं. अशा परिस्थितीमध्ये ही दिंडी गेली भगवान
कृष्ण परमात्म्याच्या जवळ नंद बाबाच्या राजवाड्यावर यशोदा मातेच्या पाठीमागे भगवान परमात्मा लपलेले होते. जेव्हा हात जोडले शरणागती पत्करली भगवान परमात्म्याची, देवानं कृपा दृष्टी टाकली आणि गाठ सुटली. विठ्ठल 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 यशोदा मातेकडे गराणी येत होती. यशोदा मातेने एकदा देवाच्या हाताला धरलं सांगितलं, कृष्णा तुला मी ताकीद